हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजचा आपला व्हिडिओ आहे थिंग्स टू पॅक फॉर मदर इन हॉस्पिटल बॅग. सो जे कोणी लेडीज प्रेग्नेंट आहेत किंवा प्लॅन करतायत तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. सो जर तुम्ही कन्फ्यूज असाल की प्रेग्नेन्सीमध्ये हॉस्पिटल बॅगमध्ये कुठल्या गोष्टी ठेवल्या पाहिजे, काय इम्पॉर्टंट आहे, काय नाहीये, तर हा व्हिडिओ नक्की बघा. हा व्हिडिओ पूर्णपणे माझ्या एक्सपिरियन्सवर बेस्ड आहे, की मला हॉस्पिटलमध्ये माझ्या डिलिव्हरीच्या वेळेस कुठल्या गोष्टी उपयोगी पडल्या होत्या. त्या बेसिसवर मी हा व्हिडिओ बनवते आहे. सो नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो फर्स्ट थिंग आहे ड्रेस. बाळाला आपण ज्यावेळेस घरी घेऊन जातो, त्यावेळेस आपण छान एक ड्रेस घालून घरी जाऊ शकतो. वेलकमसाठी आपला एक छान व्हिडिओ त्यावर येऊ शकतो. मी तिथे 2 ड्रेसेस लिहिले आहेत, कारण जर बाय चान्स एखादा ड्रेस खराब झाला किंवा काही झालं, तर एक ड्रेस आपल्याकडे ऑप्शनसाठी असतो. सेकंड थिंग आहे स्वेटर. सो हे सगळं वेदरवर डिपेंड करतं. उन्हाळ्यात नाही एवढी गरज पडत. बट हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये आपण स्वेटर घालणं प्रेफर करतो. आपले मोठे लोकं म्हणतात, की स्वेटर घातलं पाहिजे. थंडी नाही वाजू, बाळाला पण काही त्रास नाही होऊ म्हणून. थर्ड थिंग आहे स्कार्फ. सो कानाला हवा नाही लागू म्हणून तेच की मोठे लोकं जे म्हणतात, की कानाला हवा नाही लागली पाहिजे, बाळाला त्यामुळे त्रास होतात. त्यासाठी एक स्कार्फ सोबत ठेवायला पाहिजे. फोर्थ थिंग आहे टॉवेल. हॉस्पिटलमध्ये टॉवेल असतात, बट मी प्रेफर करते, की मी स्वतःचा टॉवेल कुठे पण घेऊन जाते. कारण ते एक हायजिनिक पद्धत आहे, की दुसरे टॉवेल न वापरता स्वतःचा टॉवेल यूज करणं. फिफ्थ थिंग आहे नॅपकिन. सो कुठेही कशालाही गरज पडू शकते. लहान बाळ जेव्हा सोबत असतं, त्यासाठी एक एक्स्ट्रा ऑप्शन म्हणून नॅपकिन ठेवा सोबत. सिक्स्थ आहे फीडिंग ब्रा. मी सजेस्ट करेल, की तुम्ही आधीच फीडिंग ब्रा घेऊन ठेवा, कारण डिलिव्हरीनंतर खूप गरज पडते फीडिंग ब्राची. आणि घरी असताना पण आपण फिडिंग ब्रा वापरली पाहिजे, कारण त्याने खूप सपोर्ट भेटतो ब्रेस्टला आणि काही त्रास नाही होत पुढे चालून. सेवन्थ आहे इनर्स. मी सजेस्ट करेल की 4 to 5 पेअर्स ऑफ इनर्स ठेवा, कारण डिलिव्हरी नंतर खूप जास्त वेस्ट ब्लड फ्लो होतो आणि सो कधीही गरज पडू शकते. एथ आहे सॉक्सचा एक पेअर. पाय गरम राहावेत म्हणून सॉक्सचा एक पेअर नेहमी सोबत ठेवा. त्यानंतर बाकी सगळं जे आहे ते टॉयलेटरी सामान आहे, म्हणजे टूथब्रश, टूथपेस्ट, लिप बाल्म. कारण डिलिव्हरीनंतर किंवा डिलिव्हरीच्या प्रोसेसमध्ये सुद्धा आपले ओठ खूप कोरडे पडतात. जर तुम्ही नॉर्मल डिलिव्हरी असेल तुमची, तर त्यासाठी लिप बाल्म सोबत असणं खूप गरजेचं आहे. फोर्थ आहे फेस वॉश. सो हॉस्पिटलमध्ये आपल्याला माहिती नसतं किती दिवस राहावं लागेल काय, तर त्यासाठी एक फेस वॉश सोबत ठेवा. आता नेक्स्ट जे मी सांगणार आहे ती एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि ती आहे सॅनिटरी पॅड और अडल्ट डायपर. मी सजेस्ट करेल की अडल्ट डायपर घ्या, कारण फ्लो खूप असल्यामुळे तुम्हाला सॅनिटरी पॅड सारखं-सारखं चेंज करावं लागेल. सो अडल्ट डायपर असलं की खूप कम्फर्टेबल फील होतं आणि सारखं-सारखं चेंज करायला पण उठावं नाही लागणार तुम्हाला. सो सॅनिटरी पॅडपेक्षा अडल्ट डायपर कधीही बेटर ऑप्शन आहे. नेक्स्ट एक एक टिप आहे तुमच्यासाठी. ती माझ्यासाठी खूप, खूप, खूप महत्त्वाची ठरली होती माझ्या प्रेग्नन्सीमध्ये, माझ्या जे डिलिव्हरी फेज होता त्यामध्ये आणि नंतरसुद्धा. तर ती आहे एक सिपर बॉटल. सो ज्यावेळेस आपल्याला आपण डिलिव्हरी रूममध्ये असतो, ऑपरेशन थिएटरमध्ये असतो, त्यावेळेसही आणि नंतरसुद्धा एक सिपर बॉटल सोबत ठेवा. ती खूप, खूप, खूप महत्त्वाची असते. कारण डिलिव्हरीच्या वेळेत आणि नंतर सुद्धा आपल्याला उठून बसायला थोडंसं अवघड जातं, उठून बसून पाणी प्यायला. सो त्यावेळेस जर एक सिपर बॉटल असली जवळ, तर आपण झोपून सुद्धा व्यवस्थित पाणी पिऊ शकतो. आणि डिलिव्हरीच्या वेळेत मला असं झालं होतं, की माझा खूप घसा कोरडा पडायचा. तर त्यावेळेत सिपर बॉटल जवळ असल्यामुळे मला खूप कम्फर्टेबली पाणी पिता येत होतं आणि मला कुठलाही त्रास होत नव्हता उठून बसायला किंवा पाणी पितांनी. सो मी सजेस्ट करेल, की आधीसुद्धा तुम्ही वापरू शकता आणि नंतर पण सिपर बॉटल नेहमी सोबत ठेवा. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही डिलिव्हरीच्या वेळेस सोबत ठेवू शकतात किंवा सोबत ठेवल्या पाहिजे. ह्या सगळ्या माझ्या एक्सपिरियन्सवर बेस्ड आहेत. सो तुम्हाला जर काही अजून वाटलं, की कुठल्या गोष्टी आपण सोबत ठेवल्या पाहिजे, तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जेणेकरून मला आयडिया येईल किंवा मी अजून कुणाला सांगू शकेल. थँक यू फॉर वॉचिंग. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.